नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार। मी जे काही सांगितलं त्यातून बऱ्यापैकी तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल असं मी गृहीत धरते। 60व्या वर्षी मी YouTube चॅनल चालू करून आज त्यातून अगदी नियमितपणे मी कमाई करते हे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि सगळ्यांनी तसे कमेंट्स पण मला केले। परंतु आज तुम्हाला याच्या पुढची स्टेप मला सांगायची आहे। चॅनल उघडणं हा पहिला टप्पा आहे, परंतु आव्हान असतं तो चॅनल टिकवून ठेवणं। आणि चॅनल आपण कधी टिकवून ठेवू शकतो, जेव्हा आपण सातत्याने त्या चॅनलवर काम करतो। तुम्ही जर सातत्याने YouTube सोबत काम केलं, सातत्याने YouTube सोबत राहिलात तरच तुम्हाला YouTube कडून पेमेंट मिळतं। तर मैत्रिणींनो, YouTube चॅनल चालू करण्यासाठी खूप मोठ्या सेटअपची आवश्यकता असते अशातला भाग नाही। मी सुद्धा माझे 2 YouTube चॅनल चालवते आणि त्यासाठी माझ्याकडे काही फार मोठा सेटअप आहे अशातलाही भाग नाही। माझ्याकडे फक्त एक छोटा ट्रायपॉड होता आधी। तो ट्रायपॉड मी 150 रुपयाला घेतलेला होता। त्या ट्रायपॉडवर मी वर्षभर सुरुवातीला काम केलं। त्यानंतर मात्र मी माझं स्टोरी टेलिंगचे व्हिडिओ ज्या वेळेला बूस्ट व्हायला लागले त्यावेळेला मी हा एक ग्रेनारोचा माईक घेतला। हा माझ्या फक्त स्टोरी टेलिंग व्हिडिओसाठी मी शक्यतो वापरते। या चॅनलसाठी मला तो फारसा लागत नाही। तर आता तो मी चार्जिंगला लावणार आहे, त्यामुळे त्याचं चार्जिंग संपलंय, त्यामुळे आता मी तो लावलेला सुद्धा नाहीये। तर हा एक माईक घेतला। त्यानंतर एक टेबल ट्रायपॉड घेतला। जो टेबल ट्रायपॉड घेण्यामागे हेतू असा होता की माझे जे मशीनवरचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज मला शूट करता यावेत। म्हणजे मोबाईल त्याला असा वरती हँग केला की बरोबर मशीनवरचं जे काय आहे ते शूट होतं। या हिशोबाने टेबल ट्रायपॉड घेतला आणि आता तुम्हाला मी दाखवते माझ्या घराच्या बाहेर, म्हणजे जिथे मी शिवते त्या खिडकीच्या बाहेर दुसऱ्या बिल्डिंगचं गार्डन आहे, हे बघा। आणि त्या गार्डनमध्ये खूप मोठी मोठी झाडं आहेत। तर त्या झाडांमुळे काय होतं की मला इथे मशीनवर खूप अंधार येतो, मला शिवायला पण प्रॉब्लेम होतो आणि त्याचप्रमाणे मी जे व्हिडिओ शूट करते ते सुद्धा नीटसे शूट होत नाहीत। तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून एक रिंग लाईटचा ट्रायपॉड मी घेतला। तो हल्लीच घेतलेला आहे तो सुद्धा। पावसाळ्यात तर खूपच प्रॉब्लेम होतो, कारण एकतर पावसाने सगळीकडे अंधार झालेला असतो आणि उजेड खूप कमी येतो। आणि दुसरा मी घेतलाय तो हा एक आहे, हा टॉर्च आहे। टॉर्च म्हणू शकता याला, किंवा तुम्ही मशीन लाईट म्हणू शकता, काही म्हणू शकता। मला एक्झॅक्टली माहिती नाही याला काय म्हणतात, पण हा जो भाग आहे ना हा मशीनला चिकटवला आणि बरोबर मशीनच्या सुईच्या तिथे हा तुम्ही हवा तसा ऍडजस्ट करू शकता। हे बघा, हा जो रॉड आहे हा पूर्ण फ्लेक्झिबल आहे। तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही वळवून याचा वापर करू शकता। तर या हिशोबाने हे घेतलेलं आहे। आणि माझे जे कटिंगचे टूल्स आहेत, म्हणजे क्विल्ट कटर म्हणा, क्विल्ट रूलर म्हणा, तर हे सगळं माझ्याकडे आहे। एकंदरीत 2,500 ते 3,000 रुपये मी आतापर्यंत YouTubeच्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करण्यासाठी खर्च केलेले आहेत। काल मी एका कस्टमरचं ब्लाऊज शिवत होते आणि ते ब्लाऊज शिवता शिवता काही मला अशा गोष्टी आठवल्या की ज्या मी तुमच्यापाशी शेअर अगदी करायलाच हव्यात असं मला वाटलं, तर त्या मी शूट केलेल्या आहेत। तर आता इथून पुढे मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। चला तर, मला या सगळ्या YouTubeच्या जर्नीमध्ये माझे अनुभव काय आहेत किंवा मी कसं ग्रो केलं हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आपण आता तो व्हिडिओ नक्कीच बघणार आहोत। तर मैत्रिणींनो बघा, आपण जसं रोज जेवण करतो किंवा रोज देवाची पूजा करतो तसंच YouTubeचं आहे। जर मी आज एक ब्लाऊज शिवला आणि पुढच्या 6 महिन्यांनी शिवला तर माझे कस्टमर माझ्याकडे येतील का? येणारच नाहीत। YouTubeचं गणित सुद्धा तसंच आहे। तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 व्हिडिओ टाका, पण ते ठरलेल्या वेळी आले पाहिजेत। लोक तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतात। सुरुवातीला उत्साह असतो, पण नंतर कंटाळा येतो। पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला काम करायची इच्छा नसेल त्याच दिवशी खरं तर कष्ट करायचे असतात। सातत्य असेल तरच YouTubeला वाटतं की हे चॅनल सिरियस आहे आणि मग ते व्हिडिओ तुमचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले जातात। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकणं। ते कधीच थांबवायचं नाही। मी स्वतः आजही दुसऱ्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघते। का बघते? कॉपी करण्यासाठी नाही, तर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी। मी असं बघते की कॅमेरा कसा धरलाय, बोलण्याची पद्धत कशी आहे,
त्यांनी थंबनेलमध्ये काय काय लिहिलंय की ज्यामुळे मला तो व्हिडिओ उघडावासा वाटला, त्यांनी कमेंट्सना कशी उत्तरं दिली आहेत. दुसऱ्यांचे व्हिडिओ बघताना आपण विद्यार्थी बनून बघायचं, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि आपल्या चॅनलवर त्या आपल्या पद्धतीने मांडायच्या. हे मी आत्ता आजही फॉलो करते. त्यानंतर तुम्ही जर माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितलेत ना, तर आता माझं मलासुद्धा हसायला येतं ज्या वेळेला मी ते व्हिडिओ बघते. कधी माझा प्रकाश कमी असायचा, कधी आवाज नीट नसायचा, पण मी ते व्हिडिओ थांबवले नाहीत. आजही मी परफेक्ट आहे असं मी म्हणणारच नाही. मी अजूनही एक विद्यार्थीच आहे. प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओपेक्षा काहीतरी एक नवीन गोष्ट शिकले. आज जर मी एखादा शिवणकामाचा व्हिडिओ टाकला आणि त्यावर कुणी कमेंट केली की ताई तुम्ही जे काय झबलं शिवलेलं आहे ते आम्हाला नीट दिसलं नाही, तर पुढच्या वेळी माझा जो कॅमेरा आहे तो मी अशा ठिकाणी ठेवते जिथून ते झबलं त्यांना स्पष्ट दिसेल. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष द्या, कारण प्रेक्षक हेच आपली खरी एनर्जी आहे आणि तेच आपल्याला मोठं करतात. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की कधीकधी काय होतं, आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला व्ह्यूज येत नाही. माझ्या बाबतीत तर हे बऱ्याच वेळा घडतं. अशा वेळी माझंसुद्धा मन खचतं. पण मग मी स्वतःला सांगते की तू हे कशासाठी सुरू केलं होतंस? आनंदासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीच ना. मग व्ह्यूज येतील हळूहळू. यूट्यूबवर यशस्वी व्हायचं असेल तर संयम हवा. तुमची कला लोकांपर्यंत पोचू द्या. पैसे हा त्याचा एक भाग आहे, पण लोकांचं प्रेम मिळवणं ही आजच्या काळात सगळ्यात मोठी कमाई आहे. तर मंडळी, आज मी हा कस्टमरचा ब्लाऊज शिवून पूर्ण केला आहे आणि सोबतच तुमच्याशी मनातल्या काही गोष्टी शेअर केल्या. लक्षात ठेवा, वय ही फक्त एक संख्या आहे. कष्ट करण्याची तयारी आणि शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. हा माझा तरी अनुभव आहे. माझ्या एका कस्टमरने त्यांच्या नात्यातल्या बाळासाठी मला एक मेमरी क्विल्ट बनवायची ऑर्डर दिलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता पुढे शेअर करणार आहे. परंतु तुम्हाला सुरुवातीला माझ्याकडून बनवलेलं मेमरी क्विल्टचा व्हिडिओ बघायला आवडेल का तुम्हाला एक छोटंसं छानसं पण सोपंसं दुपटं बनवलेलं बघायला आवडेल, हे मला कमेंटमध्ये कळवा. त्यानुसार तो व्हिडिओ मी आधी बनवेन आणि तो तुमच्यापाशी मी नक्की शेअर करेन. परंतु एकंदरीत माझे आजचे हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला ते आवडले का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि हो, आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचप्रमाणे भरपूर कमेंट्स करा जे पॉझिटिव्ह असतील शक्यतो. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. जो व्हिडिओ तुम्ही सुचवाल तो व्हिडिओ मी बनवणार आहे. धन्यवाद.